मित्रांनो, आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय। ॲक्च्युली थोडीशी एमर्जन्सी आली होती, त्याच्यामुळे का आपल्याला ब्लॉग बनवता आला नाही। जे सारखं मुंबई पुणे आणि वडील थोडे हॉस्पिटलाइज होते, त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवता आला नाही। म्हणजे पूर्ण टाईम माझा हॉस्पिटलमध्ये जात होता, तर खूप म्हणजे एकदम बिझी शेड्यूल होते। 10-15 दिवस जे काय होते ते खूप बिझी शेड्यूल होतं। त्यात कधी मी येतो पुण्याला तर लगेच दुसऱ्या दिवशी निघून जातो मुंबईला। मग आता सध्या तर आता घरी एकटा मीच आहे। पूजाला सोडले मुंबईला माझ्या मम्मी पप्पाकडे, आणि वडिलांना झालं आहे डिस्चार्ज। म्हटलं तिथे थोडंसं लक्ष देता येईल तिला पण। तर सक्षम आणि पूजा दोघेही मुंबईला गेलेले आहेत। तर म्हणजे कधी सोडले त्यांना, शनिवारी कामावरून आलो आणि तसंच मग त्यांना ट्रेन पकडून सोडून दिलं तिथे। काल रात्री 11च्या दरम्यान मी रात्री आलो। आता तर कामाला जाऊन आलो आहे, घरातलं काम तसंच पडलेलं आहे, तुम्हाला दाखवतो। बघू शकता थोडं घर पुसायचं राहिलं आहे। घर पुसून झालं तर सकाळी तर डायनिंग टेबल थोडंसं क्लीन केला आणि घर थोडंसं पुसायचं आहे ते, आणि हा बेडरूमला पण पुसायचं आहे। रात्री झोपलं होतं तसाच यातरून ठेवून दिलं आहे। बघा इथे सगळे कपडे असे पडलेले आहेत, सगळे लावून ठेवायचे आहे। कामावरून आज मला खूप म्हणजे खूप उशीर झाला यायला, 6 वाजलेत आता संध्याकाळचे। येताना मी म्हटलं ब्लॉग बनवावा, पण पाऊस खूप जोरात चालू होता। दुसरं म्हणजे इथे मोठं काम माझ्यासाठी, मोठा टास्क आहे, हे भांडे घासायचे आहेत। एवढी म्हणजे परवा जे भांडे आहेत पूजाने घासले नाही आहेत। आम्हाला ट्रेन पकडायला थोडासा उशीर होत होता आणि सक्षम खूप त्रास देत होता, मग त्याच्यामुळे ते राहून गेली। आता एवढी भांडी घासायची आहेत, आणि ही भांडी एवढी घासण्यासाठी मला लागणार आहेत, आणि एवढी भांडी घासायला मित्रांनो मला लागणार आहेत ऑलमोस्ट 3 तास। म्हणजे आता वाजले आहेत संध्याकाळचे 6, 6:15, म्हणजे 9 वाजेपर्यंत माझी भांडी घासून होईल। आणि जेवणाचं तर काही एवढा काही विषय नाही, जेवणाचं पूजाच्या मम्मीच्या घरून जेवण येणार आहे, ते काही जेवणाचा एवढा काही प्रॉब्लेम नाही। चला भेटू मग थोड्या वेळामध्ये। मित्रांनो, कॉफी आलेली आपली, आणि कॉफी देणारी बघा इथे बसली, हे पूजाच्या मामाची मुलगी। तर तिने कॉफी बनवून दिली आहे। कॉफी तर चांगली झाली आहे, वरतून कलर तर चांगला दिसतोय। आता पिऊन बघूया आपण कशी झाली, कशी झाली असेल। एकदम चालतंय, बघू। आज हिला एक काम सांगितलं होतं मी, ते काम हिने केलं नाही। काय काम सांगितलं होतं? भांडे घासायचे. राहू दे, आता मी घासतो। आलोय आता, मला टाइमपास काहीतरी पाहिजे। कॉफी तर मस्त झाली, 1 नंबर, आवडली। म्हणजे मी जसं बनवतोय तशीच कॉफी बनवली आहे, पण थोडीशी गोड कमी झाली। मी बनवतो तेव्हा साखर मस्तपैकी एकदम जास्त टाकतो, त्याच्याने कॉफीला जास्त गोडपणा येतो। मला हे सांग, तू का नाही भांडी घासली? माझं लय आज सर्दी, डोकं दुखत होतं त्याच्यामुळे। मग तुला सकाळी गोळी देऊन गेलो होतो, तरी पण राहिलं नाही। मग आता काय करायचं? आता मीच घासतो भांडे। आपण असे भांडे पडणारच नाहीत रोज, काय 1-2 ताट। मग हो, आता कॉफी पिऊन झाले की भांडी घासायचे आहेत। काय करायचंय, घासते का नाही? हा, घासते भांडे। राहू दे, मी घासतो, तुला बरं नाही ना? नको, राहू दे, आता घासतो मी। घासते। अरे काय 4-5 तर आहेत, ते घासायला मला 3 तास जातात फक्त, जास्त काय नाही, तेवढेच 9 असतील, टाइमपास होऊन जाईल। घड्याळामध्ये येते दुपारचे 3 वाजलेले आहेत, सेल घेऊन यायचा राहून गेला आता। जावा, बाय बाय। तुझं घर काय लांब नाही, बघ हे समोरचं जे घर दिसतंय याचं घर आहे, नीट बघून। चला बाय। मित्रांनो, भांडी घासायला तर स्टार्ट करतोय, पण कुठून स्टार्ट करू काय समजत नाही आहे। एवढी भांडी पडली आहेत, पण मला तर 3 तास लागणार आहे, ते माहिती आहेत भांडी घासायला। बघू आता किती वेळ होत आहे। बघा एवढी भांडी आहेत, अजून तर हे ताटं काढली नाहीत, खाली किती असतील काय माहिती नाही, पण अंदाजाने मला 3 तास तरी लागतील एवढी भांडी घासायला। मित्रांनो, फायनली भांडी घासून झालेली आहेत,
आणि थोडंसं काम राहिले तरी घरातलं घर पुसायचं होतं, पण आता खूपच लेट झालं आहे. मला म्हटल्यानुसार मला 2-2.5 तास लागलेत भांडी घासायला. इथली सगळी भांडी झालीत घासून. इथे काही भांडी आहेत, इथे काही भांडी आहेत. तर 2 तासानंतर भांडी झालीत घासून. काय करणार आता, घरात कोण आहे पण नाही. पूजा असते तर पूजा भांडे घासते, सगळे काय करते, पण आता नाही ती घरात. तर तिला यायला पण खूप टाईम आहे. तर थोड्या वेळाने जेवण येईल 9 वाजेच्या दरम्यान. तर जेवण करून झोपायचं. बाकी काम तर सगळं झालेलं आहे. बघू आता पुढे काय अजून काय काम तर घरात काय जेवढं करेल तेवढं कमीच असतं. इथलं साफसफाई करायची राहिली आहे, ते बघू शकतो पूर्ण पसारा तसाच आहे. ते आता उद्या करेन. कारण ऑलरेडी कामावूनच उशिरा आलो होतो 6 वाजता. त्याच्यानंतर येऊन भांडी घासली, कॉफी पिली. भांडी घासायलाच म्हणजे मला लागले 2 तास. 2 तासांनी भांडी घासून झाले. आज खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर म्हणता येईल की भांडी घासते. बरं वाटते, थोडा टाईमपास झाला. कारण की एकटं राहायचं म्हटलं तर टी व्ही किती बघणार, मोबाईल किती बघणार. त्याच्यामुळे भांडी घासली, 2 तास टाईमपास झाला. अजून थोडा टाईमपास करायला थोडंसं बाहेर जाईल, बाहेर फिरून येईल तासाभराने. मग जेवायचं आणि मग झोपायचं. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हे कार्टून इथे येऊन बसलेलं आहे मागातपासून. काय काम नाही काय नाही, उभं येऊन बसले. चला भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या.